शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार येथे चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला असून यामध्ये 3 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे। शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली। दिनांक 9/7/2024 रोजी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार मध्ये एका इसमानं वेश्या व्यवसाय करता 3 मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेश केल्यानं पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार गाठत कारवाई करण्यासाठी एक बनावट ग्राहक तयार करून हॉटेल येथे पाठवला। तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीस सदर बनावट ग्राहकांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीनं त्याच्या हॉटेलमध्ये मुली दाखवून बनावट ग्राहकास मोबदल्यात पैशाची मागणी केली। तसेच याबाबत पथकातील अधिकारी आणि पंचांची खात्री होताच हॉटेल साई वसंत विहार येथे छापा टाकून 3 मुलींना ताब्यात घेतला असून वेश्या व्यवसाय चालवणारा आरोपी शुभम अशोक आदमाने वय वर्ष 27 राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतला असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला। वरील 3ही पीडित मुलींना पुढील कारवाई करता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांची सोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आणि वरील 2 आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 404/2024 स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी या कारवाईविषयी अधिक माहिती दिली आहे। सदर कारवाई ही वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय कायदे, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, दत्ता तेलोरे, बाबा खेडकर, गणेश घुले, श्याम जाधव, सविता भांगरे, पवार चालक, गोलवड, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। काल आपल्याला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती। या माहितीमध्ये शिर्डी शहरातील साई वसंत विहार या हॉटेलमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालू आहे अशी आपल्याला खबर मिळालेली होती। या माहितीच्या अनुषंगाने आपण एक बनावट गिराईक तयार केलं आणि त्याला सदरच्या ठिकाणी पाठवले असता त्या ठिकाणी आपल्याला जो हा वेश्या व्यवसाय चालवत होता त्या व्यक्तीने त्याला शारीरिक सुखाच्या बदल्यात पैशांची मागणी केली। या अनुषंगाने आपली पडताळणी पूर्ण झाली असता आपण त्या ठिकाणी धाड टाकली। या कारवाई दरम्यान 3 पीडित महिलांची आपण सुटका केलेली आहे। तसेच जो मुख्य आरोपी आहे शुभम अशोक आदमाने याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केलेला आहे। तसेच जो दुसरा आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण त्याचा शोध घेत आहोत। या कारवाई दरम्यान आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे। तसेच या कारवाई दरम्यान शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार व एपीआय श्री कायंदे यांनी व तसेच आमच्या पथकातील श्री इरफान शेख आणि श्री अशोक शिंदे व इतर कर्मचारी यांनी सापळा रचून अतिशय उत्कृष्टरित्या कारवाई करून या अवैध सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।